भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली बंधू आणि भगिनींनो, बरेचदा आपण दुःखी असतो आणि दुःखी असण्याचे कारण म्हणजे आपण इतरांकडून खूप अपेक्षा केलेल्या असतात. आपल्याला वाटते की ते आपल्याप्रमाणे वागले पाहिजे, आपण जसं आपल्याला वाटते तसं त्यांनी केलं पाहिजे, या अशी अपेक्षा आपण दुसऱ्यांकडून करतो किंवा इतरांकडून करतो आणि हेच आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. बऱ्याचदा आपली अपेक्षा असते की त्यांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे किंवा आपल्या मनाने सर्व कृत्य करावे किंवा वागावे आणि आपल्या इच्छेनुसार त्यांनी सर्व काम करावे असं बरेचदा वाटते. आणि जर आपली अपेक्षा ती पूर्ण झाली नाही तर मग आपण दुःखी होत असतो. एखादा व्यक्ती आहे ज्याच्याशी आपल्याला खूप वाटते की त्याच्यावरती आपण ते आपल्यानुसार वागावं किंवा आपल्यानुसार बोलावं किंवा आपल्या मनाप्रमाणे त्याने काम करावं असं वाटते आणि ते आपण जर त्या व्यक्तीने तसं वागलं नाही किंवा बोललं नाही तर आपलं मग आपण दुःखी होतो की तो ऐकत नाही किंवा ती व्यक्ती ऐकत नाही. त्यामुळे आपण बरेचदा दुःखी होतो आणि त्या दुःखाच्या चक्रव्यूहात आपण अडकून जातो आणि या चक्रव्यूहात अडकल्यामुळे आपण नेहमी दुःखी राहत असतो. म्हणून अपेक्षा ही सोडून द्यायची आणि या चक्रव्यूहातून आपण दूर गेलं तरच आपल्या दुःखाचं कारण कमी होत असते. म्हणून या अपेक्षांच्या चक्रव्यूहात अडकू नका आणि आपल्याला स्वतःलाही खुश ठेवा आणि इतरांनाही खुश ठेवा. माझा हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर नक्की करा. धन्यवाद.